पावसाळ्याच्या दिवसात मक्याचे दाणे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. प्रत्येक ठिकाणी मक्याचे स्टॉल दिसतात. तिखट, मीठ आणि लिंबू लावलेले लावलेले मक्याचे पाहिल्यानंतर खाण्याचा मोहरा आवरला जात नाही. चटपटीत मका खाणे जिभेला जितकं सुखवणारं वाटतं तितकेच तब्येतीसाठी मका उत्तम असते. मक्याचे कणीस खाण्याचे फायदे जाणून घेऊया. कार्बोहायड्रेट ऊर्जेचे प्रमुख स्रोत मानले जाते. मक्यात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात. मका खाल्ल्याने पोट भरते. याशिवाय भरपूर ऊर्जा मिळते. मक्याचे कार्ब आपल्या शरीरात शोषले जातात आणि दीर्घकाळ पोट भरल्यास कळते आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. मक्यात अँटीऑक्सिडंट फ्लेवोनॉइड्स भरपूर असतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. यातील अँटीऑक्सिडंट हानिकारक फ्री रॅडिकल कंपाऊंडचा नकारात्मक प्रभावाने निष्क्रिय करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त मक्यात फॅलिक ॲसिड असते, जे स्तन आणि लिव्हरमधील ट्यूमरचा आकार कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जसं वय वाढतं तसं फ्री रॅडिकल्समुळे चेहऱ्यावर अंगावर सुरकुत्या येऊ लागतात. कॉर्न बेटा कॅरोटीन परिपूर्ण असते. यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट तुमची त्वचा निरोगी ठेवण्यात आणि वय वाढीच्या लक्षणांना ओळखण्यात मदत करतात. मका मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस यासारख्या खनिजांचे परिपूर्ण असते. यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे संधिवातासारख्या समस्या टाळता येतात. मक्यात बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात आहे. यामुळे व्हिटॅमिन ए वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन तुमची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांसंबंधित समस्या रोखण्यास फायदेशीर ठरते. स्वीट कॉर्नमध्ये फोलेट देखील भरपूर प्रमाणात आहे, ज्याला व्हिटॅमिन B9 देखील म्हणतात. पोषक तत्व आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारचे कार्य करते. गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. खरं तर फोलेट निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि गर्भाशयात बाळाच्या विकासाला महत्त्वाचे कार्य करत असते. मक्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स त्वचेची चमक बरोबर केसांची ताकद वाढवण्यास मदत होत असते, जे तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा एक परिपूर्ण नाश्ता होऊ शकतो. आपण हिवाळ्याचे दिवस आवर्जून मका खाल्ली पाहिजे.